8 दिवसानंतरही नाशिकच्या शाह दाम्पत्याच्या आत्महत्येचं गूढ मात्र कायम आहे। शाह कुटुंबातील सदस्यांचा आज जबाब नोंदविला जाणार आहे। मुलाचं लग्न हे 20 दिवसांवर असताना शाह दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं आता खळबळ उडाली। शवविच्छेदनानंतर विसेरा अद्यापही राखून ठेवल्यानं आत्महत्येचं गूढ कायम आहे। पोलिसांकडून तपास संथ गतीने की कुटुंबांकडून तपासाला प्रतिसाद नाही, हा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांच्या मनात उमटतो। नाशिकच्या टिळकवाडी परिसरात राहणाऱ्या शाह दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडालेली होती। मात्र असं सर्व असताना जवळपास आठवडा उलटून गेला, अद्यापही शाह दाम्पत्याच्या आत्महत्येचं गूढ कायम आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला होता। मात्र जवळपास आठवडा उलटला, अद्यापही या सगळ्या संदर्भामध्ये आत्महत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली याचं गूढ जे आहे ते उकललेलं नाहीये। आजच्या दिवशी सरकारवाडा पोलिसांकडनं शाह कुटुंबाच्या सदस्यांची तपासणी केली जाणार आहे, त्यांचा जबाब देखील नोंदवला जाणार आहे। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जर बघितलं तर शवविच्छेदन झाल्यानंतर शाह दाम्पत्याच्या संदर्भातला जो विसेरा होता तो देखील अद्यापही राखून ठेवलेला आहे। त्यामुळे जवळपास आठवडा उलटत असताना विसेरा राखून ठेवलेला अशा सर्व परिस्थितीमध्ये जे आत्महत्येचं गूढ आहे ते कायम आहे। शाह दाम्पत्य हे व्यापारी आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यापार करणारं होतं आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांच्या व्यवहाराच्या काही अडचणी होत्या का, काही वेगळे वाद होते का, किंवा अन्य कुठलं कारण होतं, याच्या दृष्टीनं आता सरकारवाडा पोलिसांकडनं तपास केला जाणार आहे। आणि या तपासात आठवडाभरानंतर की होईना नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।